त्या एका चुकीमुळे मनवाला असं तुटलेलं पाहावं लागतंय. मला तर काहीच कळत नाही आणि माझा अजून विश्वासच बसत नाही या सगळ्यावर. आपण किती स्वप्न बघितली होती. आपल्याला वाटलं होतं स्वतः राजवीर खूप चांगला माणूस आहे, त्याच्या घरचे खूप चांगले आहेत, आपल्या मनूची काळजी घेतील, तिच्यावर खूप प्रेम करतील आणि हे असं घडलं. खरंच स्वप्नात वाटलं नव्हतं असं काहीतरी होईल. काय मिळालं असेल त्या माणसाला आपल्या मनूच्या आयुष्याची राखरांगोळी करून? आणि का केलं असेल त्यांनी हे सगळं? कारण काहीही असो, पण मी त्याला कधीही माफ करू शकत नाही. तुम्ही पाहिलं आपल्या मनूचा साखरपुडा म्हणून गावकऱ्याने किती तयारी केली, किती आनंदात होते सगळे. मला तर कळतच नाही आता पुन्हा त्यांच्या समोर कसं जायचं, त्यांना काय उत्तर द्यायचं. गावातले लोक काय म्हणतील किंवा त्या राजवीरने असं का केलं, त्यापेक्षा आता मनवाची काळजी घेणं जास्त महत्वाचं. मला कळत नाहीये का हे सगळं, पण माझी हिंमत नाहीये तिच्या समोर जायची. मी नाही बघू शकणार तिला असं. ती असं करून चालणार नाही. आपल्याला सावरायचंय तिला, आणि या क्षणी तिला सगळ्यात जास्त गरज आपली आहे. बाई तूच सांग आता, मोहिते पाटलांची काय अब्रू राहिली? तर राजवीरला एवढं कळायला नको होतं का? अरे पण तो नेमका असं का वागला हे कळल्याशिवाय आपण तरी काय बोलणार? बाई तू बोल, नाही तर नको बोलूस. आणि हा शुद्ध बेजबाबदारपणा आहे. दरवेळी स्वतःचा विचार करून कसं चालेल? अगं आमचं एक जाऊ दे ग, पण तुझ्या वयाचा तरी विचार करायला पाहिजे होता त्याने. नाही, आता एवढं सगळं होऊन त्याचं त्याला काय आहे का बघ. हे बघ, नेमकं काय झालंय ते मलाही माहित नाही आणि त्याच्याशी बोलल्याशिवाय मलाही काही कळणार नाही. काही गरज नाही. त्यांनी आधी आपल्याला विश्वासात घेऊन सांगितलं असतं ना तरची गोष्ट वेगळी होती. पण नाही, आता सगळं होऊन गेलंय. राजवीरने आपली अब्रू वेशीवर टाकली आणि तू शेफारून ठेवलंयस त्याला. माई, हे घ्या ज्यूस पिऊन घ्या, मी तुम्हाला औषध आणून देते. नकोय मला काही. अहो असं काय करताय? रिकाम्या पोटी घेणार आहात का औषध? तब्येतीवर परिणाम होईल अशा ना. घ्या बरं. नकोय मला. माई, एवढं प्रेमाने देते तर घे की. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये माई? जे लोक तुझ्यासाठी सगळं प्रेमाने करतात ना त्यांच्याबद्दल तुला काहीच देणं घेणं नाही, काहीच वाटत नाही त्यांच्याबद्दल. आणि जे लोक बेजबाबदार वागतात ना त्यांचा मात्र तुला खूप पुळका आहे. घ्या ना माई. राजवीरशी बोलल्याशिवाय मी अन्नाचा एक कण सुद्धा घेणार नाही. हे बघ माई, तू काय खाल्लं नाहीस ना तर मी देखील काही खाणार नाही, सांगतोय. अहो काय हे, तुम्ही तरी बोलू नका ना वेड्यासारखं. माई ऐकता ना काय म्हणतात ते? मी काय म्हणते, झालं गेलं गंगेला मिळालं. आता पुन्हा पुन्हा त्याच विषयाचा विचार करून त्रास कशाला करून घ्यायचा? तुम्ही ज्याच्यासाठी एवढे गळे काढून रडताय त्याला आहे का त्याचं काही? बघा किती वेळ झाला, घरी आला नाहीये तो अजून. रंजू, अगं आपण फक्त आपला विचार करतोय. आपल्याला जर एवढा त्रास होतोय तर मनवाची काय अवस्था झाली असेल? मनू बेटा, मनू दार उघड. मनू, मनू बाळा दार उघड ना प्लीज. मनू, मनू दार उघड.
बेटा हे नाही शांत हो. मनू असं रडायचं नाही. हे बघ नाही असं असं रडायचं नाही. म्हणू रडायचं रडायचं नाही असं बाळा प्लीज. मनू बेटा मनू हे हे बघ तू माझी लेक आहेस ना. हा आपण प्रत्येक वेळेला संकटाला धैर्याने सामोरं गेलोय ना. आता पण तसंच करायचं. कम ऑन बी स्ट्रॉंग बेटा बी स्ट्रॉंग. आय एम सॉरी. माझ्यामुळे तुमचं गावासमोर अपमान झाला. नाही बेटा नाही बाळा असं नाही बोलायचं. असं काही झालेलं नाहीये. हा म्हणू नाही अख्ख्या गावासमोर बाबांना असं सगळं सॉरी आय एम रिअली सॉरी. नाही ग बाळा. ऐक 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 बाळा ऐक ऐक जरा शांत हो. हा असं करायचं नाही. म्हणून हे बघ, तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये म्हणे. अजिबात रडायचं नाही. मनू शांत हो बेटा. अगं यात तुझा काही दोष नाहीये. या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाहीये बेटा. तू शांत हो. बाबा बाबा हो हे असं कसं वागू शकतात. आणि तुम्ही कितीही नाही म्हटलात ना तरी मी त्यांना जाऊन चांगलाच जाब विचारणार. माझी ताई म्हणजे यांना वाटली कोण. मनात येतं तेव्हा मागणी घालतात, मनात येतं तेव्हा नकार देऊन मोकळे होतात. काय चाललंय काय लोकांचं. बाबा हो काहीतरी बोला बाबा. नितीश तू काही बोलू नकोस. जाऊन शांतपणे झोप. बाबा हो एवढं सगळं झालंय आणि तुम्ही मला शांतपणे झोपायला का. जाऊन झोप. ठीक आहे मी ताईच्या रूम मध्ये जातो. आई आहे तिथे आणि जाताना लाईट बंद करून जा. डॉक्टर काही काळजीचं कारण नाही ना. नाही तसं काळजी करण्यासारखं काही नाहीये. ब्लड प्रेशर लो झाला होता. मी इंजेक्शन दिले थोड्या वेळात बरं वाटेल त्यांना. आणि हो ही औषधं मागून. हा ठीक आहे आणते हं मी. हो आणि अगदीच काही वाटलं तर मला फोन कर. हो हो नक्की नक्की. थँक्यू डॉक्टर. येतो या. बघतोयस ना अर्जुन. अरे आहे कुठे तुझा मित्र. काकू मला खरंच माहिती नाही राजवीर कुठे येते. अरे असं कसं. तो तुझा मित्र आहे ना तुला माहिती नाही. अहो त्याच्याशी कॉन्टॅक्टच होत नाहीये. मी ट्राय केला पण त्याचा फोन लागत नाहीये. मी बऱ्याच ठिकाणी चौकशी पण केली पण कुणालाच माहिती नाही की राजवीर कुठे येते. होणार रे. अरे आमच्या ह्यांच्या डोक्याला पण नुसता ताप झाला. त्यालाच गेले शोधायला. ते काय पण आहे इतकं बेजबाबदारपणे कोणी वागू शकतं का. निदान माईना तरी सांगून जायचं ना त्यांनी. अर्जुन तुला खरंच माहिती नाही तो कुठं गेलाय का तू. काकू मला माहिती असतं तर मी माईंना ते कधीच सांगितलं असतं. हे सगळं माझ्यासाठी पण खूप नवीन आहे. राजवीर असं काही करेल याची मला अजिबात कल्पना नव्हती. अर्जुन माई 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 उठू नका. माई माई प्लीज तुम्ही आराम करा. काही हवंय का मला सांगा. अर्जुन मनवाला फोन लावून देतोस.
हा माझा फोन घे ना. अरे हे काय वेडबीड लागले का तुला? त्या सांगतात आणि तू काय ऐकतोयस? अरे बरं वाटत नाहीये ना त्यांना. त्या मनवाकडचे अजून काहीतरी ऐकवतील, त्रास होईल त्यांना अजून. अगं पण मला बोलू दे ना तिच्याशी. मला खूप काळजी वाटते तिची. नाही माई, आधी तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. अगं पण माई, मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. मी आलेच, औषधं मागून घेते. अर्जुन, अरे काय चाललंय रे? माई, हे जे चाललंय हे माझ्यासाठी पण खूप शॉकिंग आहे. पण तुम्ही काळजी करू नका, माझे प्रयत्न चालू आहेत. मी शोधतो राजवीरला. तुम्ही प्लीज आराम करा आणि स्वतःची काळजी घ्या. येतो मी. अरे पण कुठं गेला असेल राजवीर? कशी आहे मनू आता? रात्री काय बोलली का तुझ्याशी? नाही, काहीच नाही बोलली. मी तिची समजूत काढायचा प्रयत्न केला पण नाही बोलली. रात्री झोप लागली तिला? नाही हो, बराच वेळ जागी होती, अशी बसूनच होते. मग कधीतरी तिला झोप लागली. मी सकाळी जेव्हा उठले ना तेव्हा पाहिलं तर माझ्या हातीच उठून बसली होती. बघवत नाहीये तिची अवस्था. का तिच्या नशिबी आलं असेल हे सगळं? आरती, आता नशिबाला दोष देऊन काय उपयोग नाही. जे झालं त्यातनं मार्ग काढायला हवा. मला काहीच सुचत नाहीये. माझी हिंमतच होत नाही तिच्याशी बोलायची. का असं करून कसं चालेल? कळतंय मला, पण पण माझा विश्वास बसत नाहीये. हे सगळं कसं झालं हो? मला माहितीये मी काल तुम्हाला अडवलं होतं, पण आता असं वाटतंय की राजवीरना फोन करावा आणि त्यांना असं विचारावं का असं वागले. नाही, तू असं अजिबात करणार नाहीयेस. मग तुम्ही तरी त्यांना जाब विचारा, त्यांना विचारा असं का वागले ते. अगं, तू असं का वागला त्याच्यापेक्षा मनवाला यातनं बाहेर काढणं आता फार महत्वाचं आहे. तिला या धक्क्यातनं लवकरात लवकर सावरायला हवं. आणि तू तिच्या समोर हा विषय काढू नकोस. वेगळ्याच विषयावर बोल आणि तिचं लक्ष डायव्हर्ट कर. ऐका ना, पण तिने हे सगळं स्वतःहून बोलायला हवं ना. म्हणजे तिने हे सगळं जर का मनात ठेवलं तर तिलाच खूप त्रास होईल या सगळ्याचा. हो, पण हे सगळं तिला स्वतःहून बोलू दे. तुम्ही विषय काढू नका. ठीक आहे. आणि हो, तिला एकटीला अजिबात बाहेर जाऊ देऊ नकोस. आणि जायचंच झालं तर नितीशला पाठव तिच्या बरोबर. मी एक सांगू का? तुम्ही जरा बोलून बघता का तिच्याशी? कदाचित तुमच्याशी बोलेल ती. नाही, नको. मी तिच्याशी नंतर बोलेन. आता मी जरा बाहेर जाऊन येतो. ठीक आहे. मनू, चहा. आई नकोय मला. जरा घे ना चहा, फ्रेश वाटेल. घे. कसं झालंय? अरे काय सांगतोस काय? मग पुढे काय झालं? मग काय, कर्नल साहेब आले आणि हात जोडून म्हणाले राजवीर मोहिते पाटील येणार नाहीत. अरे मग चांगलंच झालं की. ह्या म्हणावा आता. अरे काय बोलतोस काय तू? स्वतःच्या घराला इथं आग लागले आणि हे दुसऱ्यांच्या बागेत पाणी ओतायला चालले. अरे तू काय बोलतोयस तू? मनवताई आणि कर्नल साहेबांनी गावाचं भलंच केलं की. अरे कसलं भलं? हे गावाचं नाव घेऊन काम करतात ना, त्याच्यात बी यांचा स्वार्थच असणार. चांगला धडा शिकवला त्या राजवीर मोहिते पाटलांनी. मी तर म्हणतो तो आला नाही ना म्हणजे मानवताई मध्येच काहीतरी खोट असणार. ये तुक्या,
तुझं जास्त तोंड चालायला लागलं का काय रे? तो राजवीर मोहिते पाटील नाही आला, त्यात मनवाताईचा दोष की राजवीर मोहिते पाटलाचा दोष? हे बघ, पुन्हा त्यांच्याविषयी असं काय बोललास ना तर याद राख. ए तू क्या सरळ सांग ना, कर्नल साहेबांनी गावात दारूबंदी केली म्हणून त्यांच्या नावाने खडे फोडतोयस. याच्या पुढे तोंड सांभाळून बोल, नाही तर आम्ही समदे मिळून तुला धडा शिकवू. अशा माणसावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली. का मी त्यांच्याशी लग्न करायला तयार झाले? का? कर्नल साहेब, ह्या वेळेला इथं घरी राहून तरी काय करू? मनवाला रडताना बघितलं की खूप त्रास होतो. तिला रडताना बघवत नाही म्हणून सकाळपासून घराच्या बाहेर थांबलं. आई शपथ सांगतो साहेब, मानवाला कधी रडताना पाहिलं नव्हतं मी. युद्धामध्ये गोळ्या लागल्या पण डोळ्यातनं कधी पाणी आलं नाही. पण मनवाला ढसाढसा रडताना बघितलं आणि काल माझेही डोळे भरून आले. साहेब, हे सगळं का झालं याचं कारण कळलं का काही? साहेब माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतो. मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं, तो माणूस मला कधीच पटला नव्हता. त्याच्यावर विश्वास ठेवणं तर लांबचीच गोष्ट होती. पण तुम्ही ह्या वेळेला चूक केली साहेब. हो रंगा, या वेळेला माणूस ओळखण्यात चूक केली मी. खरं चूक केली. मग आता चूक सुधारायला हवी साहेब. म्हणजे साहेब, माझ्याकडे पक्की बातमी आहे. राजवीर अजून घरी पोहोचलेला नाही. घरी पोचला नाही? साहेब, तो बॅड माणूस आहे. पळून गेला असेल कुठं तरी, पण तो जिथं कुठं असेल तिथनं 24 तासात त्याला शोधून काढतो आणि तुमच्या समोर हजर करतो. नको रंगा, असं अजिबात करू नकोस. साहेब, आपल्या पोरीच्या डोळ्यात पाणी आणलं ते. गावासमोर लाज गेली आपली आणि तुम्ही म्हणताय असं सोडून द्यायचं त्याला? आई, म्हणजे मला माहिती आहे तुम्ही तुमच्या इमेजला धक्का लागेल असं काय करणार होता, म्हणून तो म्हणतोय फक्त मला आदेश करा, मी बघतो त्याचं काय करायचं. कसं आहे ना रंगा, सीमेवर शत्रूकडून अनपेक्षित हल्ले होत असतात. त्यावेळेला राग, चिडचिड, सूड बुद्धीने जर आपण काम केलं ना तर आपलंच जास्ती नुकसान होतं. म्हणजे हेच, शांतपणे डोकं लावून आपली पुढची चाल खेळायची.